अभिषेक गोसाळकर हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग करण्यात आलेला आहे। गोसाळकर यांच्या हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यासाठी हायकोर्टाने परवानगी दिली आहे। गोसाळकरांच्या पत्नीने उच्च न्यायालयामध्ये या संदर्भात याचिका केलेली होती। 7 महिन्यांपूर्वी अभिषेक गोसाळकर यांची हत्या झाली होती आणि या संपूर्ण प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवावा अशी त्यांच्या पत्नीने मागणी केलेली होती। या संदर्भात त्यांनी याचिका देखील केलेली होती आणि याचिकेनंतर आता हायकोर्टाने परवानगी दिली आहे। तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण। निखिल, काय या संदर्भातली अधिकची अपडेट समोर आले? नक्कीच रात्री 7 महिन्यापूर्वी अभिषेक गोसाळकर यांचा जो मृत्यू आहे तो झालेला होता, हत्या झालेली होती आणि याच हत्येचा संपूर्ण शोध आहे तो मुंबई पोलीस असतील त्यासोबत क्राईम ब्रांच हे संपूर्ण करत होते। परंतु पोलिसांच्या तपासावरती अभिषेक गोसाळकर यांच्या पत्नींनी नाराजी व्यक्त केलेली होती आणि याच्या संदर्भात त्यांनी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करून हा संदर्भात संपूर्ण जो तपास आहे तो सीबीआयने करावा अशी याचिका देखील करण्यात आलेली होती। त्याच याचिकेवरती आता उच्च न्यायालयाने सुनावणी दिलेली आहे आणि याच्या अनुषंगाने आता अभिषेक गोसाळकर यांचा हत्येचा तपास सीबीआयकडे वर्ग करण्यात आलेला आहे। पुढील संपूर्णपणे तपास हा सीबीआय करणार आहे। आता या सीबीआयच्या तपासात पुढे येत आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद निखिल, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।